Okay, welcome and all the best. Savitatai Bavge. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. काल आपण काल आणि 2 दिवस झाले म्हणजे काल आणि परवा डिग्री ऑफ कम्पॅरिझन शिकत आहोत. पहिल्या क्लासमध्ये झालं फर्स्ट टाईप मधले जे सेंटेन्सेस आहेत ते झाले. काल सेकंड टाईप मधले आणि आज आपण थर्ड रो मधले जे सेंटेन्सेस आहेत ते करूयात. एक मिनिट हा. ओके, ठीक आहे. तर पहिला आणि सेकंड मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? येस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ठीक आहे, आज काय करूया थर्ड रो मधले ते रोज काय करून दिले तुम्हाला टेबल तर इझिली तुम्हाला लक्षात येईल की सेंटेन्स कोणत्याच्या मध्ये आले आणि तुम्हाला कोणत्याच्या मध्ये चेंज करायचं आहे. जसं की आता हे इथं मी लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसते ना बोर्डवर की इथं काय दिलंय, पॉझिटिव्ह डिग्री आहे. तर समजा पॉझिटिव्ह डिग्रीची स्टार्टिंग व्हेरी फ्यू ने झालेली आहे आणि त्यामध्ये ऍज ऍज येणार आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होईल, ती पॉझिटिव्ह डिग्री राहील थर्ड रो मधली. हम्म जेव्हा सेंटेन्स मध्ये व्हेरी फ्यू आलं तेव्हा त्याचं कम्पॅरेटिव्ह डिग्री करत असताना आपण ER दॅन तर यूज करणारच आहोत. त्याचबरोबर मेनी ऑदर पण तुम्हाला ऍड करावं लागेल. जसं काल एनी ऑदर ऍड केलं तर आज मेनी ऑदर ऍड करावं लागेल. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय होईल, काल फक्त आपण द EST लावलं होतं, तर आज काय होईल, वन ऑफ हे ऍड होईल. म्हणजेच काय लिहावं लागेल तुम्हाला, वन ऑफ द आणि EST. आता हे जिथं पण डॅश आलेलं आहे त्या ठिकाणी काय होईल, ऍडजेक्टिव्ह येईल. सेंटेन्स मध्ये जे दिलेलं ऍडजेक्टिव्ह आहे ते ऍडजेक्टिव्ह तिथे येईल. तर इथे मी एक सेंटेन्स लिहिलेला आहे, रिया इज टॉलर दॅन मेनी अदर स्टुडंट्स इन द क्लास. आता याच्यामध्ये थोडेसे गोष्टी लक्षात द्यायसारखे काय आहेत, तर इथं जे एक नाऊन आहे स्टुडंट्स, जे पूर्वीच्या सेंटेन्स मध्ये सिंग्युलर आलेलं होतं, आता या सेंटेन्स मध्ये प्लुरल मध्ये येणार आहे. ठीक आहे, कारण मेनी अदर आलेला आहे त्याच्यामुळे इथं काय येईल, प्लुरल मध्ये येईल. हा, राईट. आता ही कोणती डिग्री झाली मग, ही डिग्री झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. कसं कळालं आपल्याला, याच्यावरून इयर लागले, दॅन आहे, मेनी अदर. इथे चेक करा आहे. आता आपल्याला चेंज याच्यामध्ये आणि याच्यामध्ये करायचं आहे. पहिले आपण हे सुपरलेटिव्ह डिग्री करूया. आणि काल सांगितल्याप्रमाणे सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे हे दोन डिग्री जे आहेत त्यांचं स्टार्टिंग सेमच राहील. म्हणजे रियापासून जर कंपॅरेटिव्ह डिग्री स्टार्ट होत आहे तर सुपरलेटिव्ह पण याच्यापासूनच स्टार्ट होईल. सिक्वेन्स न जाऊया. पहिल्यांदा लिहिलं, रिया इज, आता हा भाग काढायचा आहे तुम्हाला, टॉलर दॅन मेनी अदर, आणि त्या ठिकाणी काय घ्यायचंय, हे वन ऑफ द EST, वन ऑफ द. EST कशाला लावायचे, याला टॉल लिहा आणि त्याला EST लावा, टॉलेस्ट. रिया इज वन ऑफ द टॉलेस्ट. आता इथपर्यंत लिहिलं, त्याच्या पुढचा भाग लिहून घ्या, स्टुडंट्स इन द क्लास. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री करूया. पॉझिटिव्ह डिग्री कशाने स्टार्ट होईल, व्हेरी फ्यू ने. लिहून घ्यायचं स्टार्टिंगला व्हेरी फ्यू. त्यानंतर काय होईल, लास्ट पार्ट, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं होतं या अगोदर पण. लास्ट पार्ट म्हणजे ऑदरच्या नंतर जे आलेलं आहे ते, म्हणजे इथून स्टुडंट्स इन द क्लास हे स्टार्टिंगला लिहायचं इथे, स्टुडंट्स इन द क्लास. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे आपण काय केलं, रियाच्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. मग रिया झाल्यानंतर इज आहे, मग आपल्याला तिथे वर्ब घ्यावं लागेल. मग इथे रिया सिंग्युलर आहे म्हणून हे सिंग्युलर आलं होतं, पण इथे काय झालंय, स्टुडंट्स हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. तर इथे जेव्हा तुम्ही हेल्पिंग वर्ब यूज करता किंवा वर्ब यूज करता सेंटेन्स मध्ये जे आलेलं आहे, थोडं काळजीपूर्वक करायचे. कारण जर ती पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आहे किंवा सुपरलेटिव्ह आहे तर तिथे सिंग्युलर येईल, इज येईल किंवा वॉज येईल, सिंग्युलर वर्ब.
कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री करत असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला विचार करून घ्यावा लागेल. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्लुरल वर्ब सॉरी नाऊनच मिळेल. त्याच्यामुळे जे वर्ब येणार आहे ते पण प्लुरल मध्ये लिहावं लागेल. म्हणजे इजचं प्लुरल फॉर्म काय असते? आर. व्हेरी फ्यू स्टुडंट्स इन द क्लास आर असं झालं. याच्यानंतर काय भाग आहे हा? टॉलर दॅन मेनी अदर. त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचे? एज. म्हणजेच काय होईल? ॲज टॉल ॲज रिया. स्टार्टिंग पार्ट लास्टला रिया. सो अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स चेंज करता येईल. ठीक आहे, सगळ्यांना कळालं का आता? आणखी एक सेंटेन्स घेऊया. एकच मिनिट, सेंटेन्स लिहिते बोर्डवर. नेक्स्ट सेंटेन्स लिहिते मी. रजत is one of the bravest soldiers. ओके, हे झालं आपलं सेंटेन्स. तर पहिल्यांदा तर आयडेंटिफाय करा की हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, म्हणजे कोणत्या डिग्रीचं सेंटेन्स आहे. तर हे आहे सुपरलेटिव्ह डिग्री. वन ऑफ द ब्रेवेस्ट असं आलेलं आहे, त्यामुळे ते सुपरलेटिव्ह डिग्री होईल. आता तुम्हाला आन्सर कशामध्ये लिहायचे? एकतर कंपॅरेटिव्ह मध्ये आणि कोणत्या ह्याच्यामध्ये? एक मिनिट, हा, एकतर कोणत्या ह्याच्यात लिहायचे? पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये. पहिल्यांदा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री लिहूया. स्टार्टिंग सेम करायचं. रजत इज वन ऑफ द ब्रेवेस्ट काढून त्या ठिकाणी ER देन मेनी अदर घ्यायचं आहे. मग हे वर्ड लिहा ब्रेव. त्याला ER म्हणजे फक्त R ऍड करावं लागेल, E ऑलरेडी आहे तिथे. ब्रेवर दॅन मेनी अदर सोल्जर्स. आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, ओके. आपण करूया पॉझिटिव्ह डिग्री. स्टार्टिंग कशाने करायची? व्हेरी फ्यू. लास्ट पार्ट घ्यायचंय सोल्जर्स. प्लुरल मध्ये आहे त्यामुळे इथं चेंज होईल. ईचं काय होईल? आर. आणि ब्रेव याला काय करायचं? ऍज लावायचं. ऍज ब्रेव ऍज स्टार्टिंग पार्ट लास्टला रजत. आन्सर काय झालं? व्हेरी फ्यू सोल्जर्स आर ऍज ब्रेव ऍज रजत. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे, आता काय करूया आपण. मी तिन्ही ह्याच्यातले म्हणजे तिन्ही टाईपचे जे सेंटेन्सेस आहे, हा हा, तेच करणार आहे. मिक्स सेंटेन्सेस घेऊया. आता तुम्ही काय केलं? वेगवेगळ्या प्रकारे शिकलं ना. पहिल्यांदा फर्स्ट ग्रुप मधला, मग सेकंड, मग थर्ड. आता आपण कंबाईन घेऊया मिक्स्ड सेंटेन्सेस. व्हेरी फ्यू कसं आलं? ते ना रूल मध्ये आहे. रूल मध्ये की थर्ड टाईपच्या ह्याच्यामध्ये असेल तर ते व्हेरी फ्यू येईल तिथे. हा, आणि सेकंड टाईप मध्ये असेल तर नो अदर. रूल्स आपल्याला असतात की नाही, त्याप्रमाणे व्हेरी फ्यूनी स्टार्ट करायचं असते. कधी म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स दाखवायचं असेल, डिग्री जास्त दाखवायची असेल, त्यावेळेस ते व्हेरी फ्यू घेतात. आणि असं आलं तर इकडे चेंजेस होतात. मेनी अदर. आता इथे मेनी अदर का आलं? तर
व्हेरी फ्यू आहे, त्या ठिकाणी मेनी ऑदर येईल आणि इकडे वन ऑफ द येस्ट येईल. म्हणजे हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. आता समजा नो अदरनी, इथे जर नो अदरनी सेंटेन्स असतं, तुम्ही त्याला मिक्स करू शकत नाही बरं. व्हेरी फ्यू न सेंटेन्स चालू झालं तर तुमचा आन्सर या दोन मध्येच यायला पाहिजे. जे आधी शिकलोत काल त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही त्याला. ठीक आहे. चला मी एक्झाम्पल्स देते तुम्हाला, तुम्ही सॉल्व्ह करा. फर्स्ट सेंटेन्स राईट. गोल्ड इज मोर expensive than silver. नो, इथं आपण काय करूया, आन्सर लिहूया. सेकंड सेंटेन्स, gold is more expensive than any other metal gold is more expensive than many other metals. तुम्ही करा आता सेंटेन्सेस. सेंटेन्सेस सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे. इथे काय आहे, फर्स्ट सेंटेन्स जे आहे, आता मी दिलेलंच आहे, जसं तुम्हाला शिकवलेलं आहे तसंच दिलेलं आहे. मिक्स्ड म्हटलं मी, पण एकच सेंटेन्स मी तिन्ही प्रकारे लिहिलेलं आहे. ओके. जसं की गोल्ड विषयीच आहे कंपॅरिझन. हा, पहिल्या सेंटेन्स मध्ये काय केले मी, की गोल्ड आणि सिल्वरचं कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे दोन मेटल्स मध्ये कंपॅरिझन झालं. म्हणजे हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल, फर्स्ट टाईपच्या. मग नो, तसं येणार नाही, व्हेरी फ्यू ने येणार नाही. तुम्ही कुठेही कोणतेही मिक्स करायचं नाही, तेच सांगत होते मी. जेव्हा फक्त दोन नाउन मध्ये कंपॅरिझन होत आहे तेव्हा तुम्ही फर्स्ट टाईप मध्येच करायचं आहे, ते मिक्स करायचं नाही त्याला. आणि इथे बघा, गोल्डचं कंपॅरिझन अदर मेटल म्हणजे बाकीच्या ग्रुप मधल्या, म्हणजे बाकीच्या मेटल सोबत होत आहे. म्हणजे एकाचं कंपॅरिझन ग्रुप सोबत होत आहे. आणि इथे पण सेम गोल्डचं बघा, अदर मेटल सोबत म्हणजे बाकीच्या मेटल सोबत त्याचं कंपॅरिझन होत आहे. मग इथं काय होतंय, हे फर्स्ट टाईपच्या कॅटेगरीमध्ये आलं, हे सेकंड टाईपच्या आणि हे थर्ड टाईपच्या. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की दोघांचं कंपॅरिझन आहे ना, त्यावेळेस फक्त तुम्हाला एकच आन्सर लिहायला येईल. आणि जेव्हा एकाचं कंपॅरिझन ग्रुपमध्ये आहे, ग्रुप सोबत आहे, तेव्हा दोन आन्सर्स येतील. आता इथे काय होईल, हे कोणती डिग्री आहे, मोर देन आले म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करूया. रूल्स काय आहेत,
हे एक्सचेंज करायचं. सिल्वर स्टार्टिंगला लिहा, सिल्वर गोल्डच्या ठिकाणी आलं, मग इज घ्या. इथे नॉट आहे का? नाही, इथे नॉट घ्यायचं. तुम्हाला हे पार्ट काढून टाकावं लागेल का? कारण ते कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. मग तुम्हाला याचं पॉझिटिव्ह फॉर्म यूज करायचे. ते काय होईल? ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज, राहिलं काय पार्ट? गोल्ड. ते इथे लिहा. हे करेक्ट आन्सर होईल. कसं? सिल्वर इज नॉट ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज गोल्ड. कळालं सगळ्यांना? असं येणार नाही ते व्हेरी फ्यू ऍज सिल्वर. नो, दिस इज रॉंग. मी तुम्हाला त्याच्यासाठीच तर अंडरलाईन करून दिलेलं आहे इथे. दोन मेटल्स मध्ये कंपॅरिझन होत आहे ना, त्यामुळे फक्त एकच आन्सर येईल त्याचे. एक तर कंपॅरेटिव्ह मध्ये येईल, नाही तर पॉझिटिव्ह मध्ये. मग सेंटेन्स कंपॅरेटिव्ह आहे, आन्सर पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता हे नेक्स्ट सेंटेन्स पण आहे कंपॅरेटिव्हच. इथे काय बघा, गोल्डचं कंपॅरिझन एनी अदर मेटल. मेटल म्हणजे बाकीचे जे मेटल्स आहेत त्याच्यासोबत होत आहे. आता काय करायचं, आपण सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये चेंज करूया. आणि चेंज करताना हे एवढा पार्ट तुम्हाला काढून टाकायचंय, फक्त याला सोडून. ठीक आहे? कारण हे तुम्हाला आन्सर मध्ये, हे आहे ऍडजेक्टिव्ह. गोल्ड विषयी सांगत आहे ना. गोल्ड कसं आहे? एक्सपेन्सिव्ह. हे वर्ड तुम्हाला आन्सर मध्ये ठेवायचंय. स्टार्टिंग करूया. गोल्ड इज, इथेपर्यंत आलं. हे तुम्हाला काढून टाकायचे, हे आणि हे आणि हे. राहिलं काय? एक्सपेन्सिव्ह. तर तुम्हाला हे कोणत्या सेकंड मधलं आहे? तर काय येईल? द, इथे मोर आलेला, मग इथे मोस्ट घ्या. एक्सपेन्सिव्ह, इथेपर्यंत झालं. हे तर कट करायचं आपल्याला, आणि मेटल हे लिहून घ्यायचं खाली. आन्सर काय होईल? गोल्ड इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मेटल. आता ह्याचं आपल्याला लिहायचंय पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशाने होईल? नो अदरनी. नो अदर, नो अदर झालं. लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्या. मेटल, त्यानंतर वर्ब येईल इज, त्यानंतर काय येईल? जे ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे ते. ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज, राहिलं काय? गोल्ड. ते लिहून घ्या खाली. कळालं? नो अदर मेटल इज ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज गोल्ड. हे आन्सर असं राहील. आता हे जे थर्ड आहे, गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन मेनी अदर मेटल्स. इथे काय होईल? परत गोल्डच आलेला आहे, आणि इथे चेंज काय झालंय? मेनी अदर आलेलं आहे. इथे काय आलेलं होतं? एनी. आणि इथे काय झालं? मेनी आलं. तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये चेंजेस बघू शकता. पहिल्या याच्यामध्ये फक्त मोर दॅन आलेलं आहे, मोर दॅन. सेकंड मध्ये काय झालं? मोर दॅन तर आलेलेच आहे, पण त्यासोबत एनी अदर आलेलं आहे. थर्ड मध्ये मोर दॅन पण आहे आणि मेनी अदर आहे. म्हणजे स्टेप वाईज बघा. हे फर्स्ट टाईप सेंटेन्स झालं, सेकंड टाईप आणि थर्ड टाईप. ओके. आता याचा सुपरलेटिव्ह लिहूया. गोल्ड इज, तुम्हाला हे सगळं काढून टाकायचंय, आणि हे भाग त्या ठिकाणी काय करायचंय? सुपरलेटिव्ह फॉर्म. वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर काय येईल? राहिलेला भाग मेटल्स. ओके, हा राईट. आणि खाली काय येईल? सेंटेन्स कशाने स्टार्ट होईल पॉझिटिव्हचा? व्हेरी फ्यू ने. व्हेरी फ्यू. लास्ट पार्ट स्टार्टिंगला घ्या. मेटल्स, आता इथे सांगितलंय मेटल्स प्लुरल मध्ये आहे, त्याच्यामुळे इथे आर घ्यायचा. इजचं काय होईल? आर. त्यानंतर हे घ्यायचं ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज, राहिलं काय? गोल्ड. ते शेवटी लिहून घ्या. व्हेरी फ्यू मेटल्स आर ऍज एक्सपेन्सिव्ह ऍज गोल्ड. तर अशा प्रकारे हे थर्ड टाईप मधलं पण चेंज होईल.
तुम्ही बघा इथे सेंटेन्सेस कसे लिहिलेले आहेत. आता हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे. याच्यामध्ये फक्त ऍज आणि ऍजच आलेलं आहे. हे पहिले डिफरन्स समजून घ्या. हे फर्स्ट टाइप मधलं झालं. तेच डिग्री आपण इथे पण लिहिलेली आहे पॉझिटिव्ह मध्ये, पण इथे नो अदर्सनी स्टार्ट केलेलं आहे. का? कारण दिलेल्या सेंटेन्स मध्ये एनी अदर आलेलं आहे. वरच्या सेंटेन्स मध्ये फक्त मोर दॅन आलं होतं, पण इथं पण आहे मोर दॅन. एनी अदर आल्यामुळे आपण स्टार्ट केलं कशाने? नो अदरनी. आणि खाली काय झालं? इथे मेनी ऑर्डर आलेला आहे. जेव्हा मेनी ऑर्डर आलं तेव्हा तुमचा आन्सर स्टार्ट व्हायला पाहिजे व्हेरी फ्यूने, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं सांगत आहे. आणि तेच जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये इथे तर लिहिता येत नाही. इथे काय करायचं? पहिल्यांदा तुम्हाला फक्त द ईएसटी वापरायचे किंवा द मोस्ट. आणि ते जे पण ऍडजेक्टिव्ह आले ते कधी वापरायचे? जेव्हा सेंटेन्स मध्ये फक्त एनी ऑर्डर आले किंवा सेंटेन्स नो ऑर्डरने स्टार्ट झालेला असेल तरच. ठीक आहे. मग इथे काय झालं? मोर दॅन आहे, मेनी ऑर्डर आलाय. मेनी ऑर्डर आलं की 100% तुम्हाला काय करायचंय? वन ऑफ द घ्यायचं आहे. हे डिफरन्स कळालं? हे मी तुम्हाला त्या जे शिकवलेलं होतं की नाही, म्हणजे टेबल त्याच्यानुसार आहे. एवढं जर तुम्हाला हे कळालं तर तुम्ही सगळे सेंटेन्स सॉल्व्ह करू शकतात. आता याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा? काही चेंजेस कळत नसले तर विचारा. क्लिअर? गुड. मी काल तुम्हाला सांगितलं की युट्यूब चॅनल आहे. तर ते आहे अनिल पुन्ना या नावाने. दिसते का इथे? इथे वर येते मी. या नावाने ते चॅनल आहे. मी जस्ट आजच एक व्हिडिओ कशावर अपलोड केलेला आहे, तर डिग्री ऑफ कंपॅरिझन वर. इथे दिसत आहे का? अनिल पुन्ना. तर या नावाने ते चॅनल आहे. तिथे मी याच टॉपिक वर व्हिडिओ टाकलेला आहे. आणि नेक्स्ट जे आहे मी फिगर्स ऑफ स्पीच वर करत आहे. तुमचं जे नेक्स्ट टॉपिक आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, फिगर्स ऑफ स्पीच. कारण मी जेव्हा ते तुमची एक्झाम क्वेश्चन पेपर बघितलं त्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच वर पण क्वेश्चन आहेत आणि ह्याच्यावर तर मी 2 मार्कचं पाहिलं. म्हणजे 2 मार्कचे क्वेश्चन ह्याच्यावर आलेले होते. एक तर फिल इन द ब्लँक्स मध्ये आलेले होते आणि एक होतं असं चेंज करायचं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन शॉर्ट मध्ये म्हणजे कसं सांगायचं? असंच सांगावं लागेल ना तुम्हाला? कन्फ्युजन आहे तर विचारा, कमेंट करा, तिथेच मेसेज करा. फिल इन द ब्लँक्सचे मी तुम्हाला इथे क्वेश्चन्स देते. ठीक आहे. कारण ते पण मी क्वेश्चन पाहिलं होतं, म्हणजे एक्झामच्या तुमच्या क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुम्ही पण अभ्यास करताना क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहे ते बघूनच त्याच्या अकॉर्डिंगच, म्हणजे ह्या टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पीडी मध्ये मग पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सगळ्यामध्येच ऍज एज आहे. सगळ्यामध्ये ऍज एज येणार आहे. फर्स्ट मध्ये फक्त ऍज एज येईल. ओके. सेकंड सेकंड टाईपचं आहे तर नो अदर पण येईल, त्याचबरोबर ऍज एज पण येईल. ठीक आहे. आणि व्हेरी फ्यूच्या सेंटेन्स मध्ये व्हेरी फ्यू आणि हा चार्ट लर्न करावे लागेल, राईट. ते चार्ट लर्न झालं ना तुम्हाला, मग त्यावेळेस कळेल ते. ते तुम्ही काय करा, त्या जे हे अनिल पुन्हा चॅनल आहे ना त्याच्यामध्ये मी विथ नोट्सच आहेत, ते नोट्स वरच मी डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे. ते तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील. ओके. तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला लगेच मिळून जाईल ते. ओके. मी तुम्हाला आता ना काय करते, एक फिल इन द ब्लँक्सचं लिंक आणि पुन्हा सर्च करा पहिले. मी सरांना पाठवते त्या काय त्या व्हिडिओचं लिंक, ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. किंवा डायरेक्ट असं सर्च करा, ते येईल चॅनल. ओके. आता काय करूया आपण, फिल इन द ब्लँक्सचं जे आहे ना ह्याच्यावर पण क्वेश्चन होता. मी एक क्वेश्चन पाहिला की त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं फॉर्म युज करायचे. एवढं डिफिकल्ट मे बी येणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला कसं क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला ऑप्शन चूज करायचे बस, की करेक्ट ऑप्शन म्हणजे ह्या सेंटेन्सचा आन्सर काय येईल. असू द्या.
आपण फिल इन द ब्लँक्स घेऊया क्वेश्चन. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. हा, ते काय झालं, मी पीडीएफ बनवलेलं होतं जे की मला तुम्हाला शेअर करायचं होतं याच्यावर लाईव्ह मध्ये, पण ते याच्यामध्ये ओपन होत नाहीये. त्याच्यामुळं मग हे असं लिहून खूप वेळ घेता येणार नाही. त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम यायले. तरी पण एकदा बघते मी, जर शेअर करता आलं तर खूप छान होईल. एकच मिनिट. हा, ते पीडीएफ जर ऑन झालं तर म्हणजे तुम्हाला लवकर कळेल ते. हे इथं काय व्हायला माहितीये, जे पीडीएफ म्हणजे ज्याच्यामध्ये बनवलेलं आहे ते ऍपच दिसत नाही याच्यामध्ये, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम व्हायलाय. बस दुसरं काही नाही. ओके, असू द्या, आता काही करू शकत नाही त्याला. ठीक आहे, आपण तुम्हाला हे स्क्रीन दिसत आहे का माझी? मेसेज करा बरं, स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीनवर काय दिसत आहे? बोर्ड दिसत आहे का परत? गुगलचं पेज ओपन झालं का? दिसत आहे का? असू द्या, असू द्या, चालते. आपण काय करूया, बोर्डवरच घेऊया. लेट इट बी. असू द्या, असू द्या, मी चालते, मी बोर्डवर लिहिते. मी डायरेक्ट क्वेश्चन लिहिते. हा, आता फर्स्ट क्वेश्चन. डॅम इज, इथे डॅश आहे, डॅन बस असं क्वेश्चन आहे, आणि खाली तुम्हाला ऑप्शन्स राहतील. ठीक आहे, ते ऑप्शन्स राहतील. एक तर असं राहील फास्ट, बी राहील फास्टर, सी राहील फास्टेस्ट, आणि डी राहील नन ऑफ दिस. काय येईल सांगा? ओ, एक मिनिट. हा, इथे एक वर्ड राहिलाय. इथे येईल दॅन. सॉरी, ट्रॅम इज डॅश दॅन द बस असं आहे ते सेंटेन्स. तर काय येईल आन्सर? हा, राईट, एकाचा आन्सर आला. व्हेरी गुड. काय येईल? राईट, येस, व्हेरी गुड, फास्टर. सगळ्यांचा आन्सर करेक्ट येत आहे. येस, गुड. हे आन्सर आलं. कसं कळलं तुम्हाला? इथं द्यान आलंय ना, त्याच्यामुळे हे आन्सर करेक्ट राहील. ओके, असेच क्वेश्चन आहेत तुम्हाला. मी जे क्वेश्चन पेपर पाहिलं त्याच्यामध्ये अशा प्रकारचंच क्वेश्चन आलेलं होतं. व्हेरी गुड, सगळ्यांना कळालेलं आहे. हे कळालं म्हणजे तुम्हाला येईल 100%. आता मी जे घेतलं होतं डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त असेल, त्याच्यामुळे कन्फ्युज होत असेल. एक्झाम मध्ये एवढं पण हार्ड येणार नाही, टफ येणार नाही. अजून एक सेंटेन्स देऊया. नो अदर एक्सरसाइज इज ॲज डॅश ॲज वॉकिंग. ऑप्शन्स काय राहतील बघा. गुड, बी बेटर, सी बेस्ट, आणि डी नन ऑफ दिस. काय राहील? हा, व्हेरी गुड, राईट, ए राहील. कारण काय ए आलं? ऍज झालंय ना, ऍज झाले की बेस फॉर्म. व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स. मॅथ्स इज द डॅश सब्जेक्ट. आता इथं ऑप्शन आहे डिफिकल्ट, बी आहे मोर डिफिकल्ट, सी आहे मोस्ट डिफिकल्ट,
आणि डी असेल नन ऑफ दीज किंवा नन. काय येईल? व्हेरी नाईस. सी ऑप्शन करेक्ट आहे. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर गेले. हा, करेक्ट आहे. कसं आलं मोस्ट? कसं काय मोस्ट? हे मोस्ट डिफिकल्ट कसं काय आलं? कारण इथे आलेलं आहे द. हे कीवर्ड्स आहेत. जसं इथं पण आहे ऍज एज आलं म्हणजे बेस्ट फॉर्म. इथं देन आलंय, ER लावायचं. व्हेरी गुड. राईट. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. नेक्स्ट आता हे सेंटेन्सेस असं नाही की ह्याच फॉर्म मध्ये यायला पाहिजे. आता इथं पण विचार करून द्या. असेच क्वेश्चन येऊ शकतात. हा, प्लीज टेक द डॅश ऑफ द टू. ऑप्शन्स काय राहतील? ऑप्शन ए आहे शॉर्ट, बी आहे शॉर्टर, सी शॉर्टेस्ट आणि डी आहे नन. कोणतं येईल याच्यामध्ये? येस, व्हेरी गुड. शॉर्टेस्ट येईल. करेक्ट आहे का? इथे द आलेला आहे ना? येस. कळालं तुम्हाला सगळ्यांना? हे काय डाऊट आहे कोणाला? हँड रेज केलेला आहे ते. आणखी एक क्वेश्चन बघूया. नेक्स्ट सेंटेन्स. माउंट एव्हरेस्ट is dash than any other peak. ऑप्शन्स असतील हाय, बी हायर, सी हायेस्ट आणि डी राहील नन ऑफ दिस. काय येईल आन्सर? हा, करेक्ट आहे सगळ्यांचं. करेक्ट आहे. हायर येईल. ओके, राईट. ठीक आहे, सगळ्यांना कळालं ना? अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतील तुम्हाला. आणि जेव्हा पण तुम्ही असे चॅप्टर्स प्रिपेअर करत असतात त्यावेळेस माझं तर एक सजेशन आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करा आणि त्यानुसारच तुम्ही म्हणजे डिफिकल्टी लेवल समजून घ्या त्याची की कशी येणार आहेत क्वेश्चन आणि मगच ते सॉल्व्ह करा. आणखीन काही डाऊट असेल तर बघा. द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. ओके, काय येईल? ह्याचं काही चेंज करून दाखवूया का? आय राईट हिअर. एकच मिनिट. सेंटेन्स काय आहे? द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. द शताब्दी एक्सप्रेस is the most comfortable train. ओके, कोणती डिग्री आहे? कोणी विचारलं होतं? सांगा बरं, कोणती डिग्री आहे ही? Which degree is used in the given sentence?
येस, व्हेरी गुड. सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि कोणत्या टाइप मधली आहे? कोणत्या रो मध्ये येईल हे? फर्स्ट, सेकंड, थर्ड? फर्स्ट मध्ये येईल का? सांगा, फर्स्ट कॉलम मध्ये येईल का? सेकंड मध्ये येईल का थर्ड मध्ये येईल? येस, व्हेरी गुड. सेकंड करेक्ट आहे. बघा, हे तुम्हाला जेव्हा कळालं तर नाही, थर्ड मध्ये येणार नाही. एक लक्षात घ्यायचं, इथं फक्त द आणि मोस्ट आले. द मोस्ट किंवा द ईएसटी आलं की ते सेकंड मध्ये, जर वन ऑफ द आलं तर थर्ड मध्ये. ठीक आहे. फर्स्ट मध्ये तर येणारच नाही. सुपरलेटिव्ह डिग्री फर्स्ट मध्ये आपण लिहितच नाही. ठीक आहे. हे कोणती डिग्री झाली? सुपरलेटिव्ह. तर करूया कम्पॅरेटिव्ह. तर इथे बघा, हे एवढा पार्ट आहे ना, एवढ्या पार्ट वरून तुम्हाला कळत आहे. खाली लिहून घेऊया. द शताब्दी एक्सप्रेस इज, आता हे काढून काय घ्यायचं, त्याचा कम्पॅरेटिव्ह फॉर्म. मोस्ट आले, मोर घ्यायचे इथे. मोर कम्फर्टेबल देन. एवढं लिहू का? बस झालं एवढं? इज इट राईट? काही राहिले बघा. मोर कम्फर्टेबल दॅन मोर कम्फर्टेबल दॅन, बस झालं का एवढं? आणि नंतर ट्रेन लिहू. येस, व्हेरी गुड. एनी अदर लिहायला पाहिजे, कारण सेकंड याच्यामध्ये आहोत आपण, है ना? येस, सेकंड याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला एनी अदर ऍड करावं लागेल आणि मग ट्रेन लिहायचं. बघा, हे तुम्हाला कळालं ना, तर तुम्ही आन्सर्स इझिली लिहू शकतात. आन्सर काय आलं? द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह डिग्री लिहा इथे. नो अदर. नो अदरनी का स्टार्ट केलं? सेकंड मध्ये आहे म्हणून नो अदरनी. थर्ड मध्ये असत तर व्हेरी फ्यू ने. ठीक आहे. नो अदर. शेवटचा पार्ट घ्या इकडे. ट्रेन. त्यानंतर वर्ब. त्यानंतर काय येईल? ऍज कम्फर्टेबल ऍज द शताब्दी एक्सप्रेस. राईट. ओके, बस एवढंच. हे करेक्ट आहे. आता आता इथेपर्यंत बघा, कळालं ना तुम्हाला की कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? पहिली तर ती गोष्ट कसे समजावणे, थर्ड थर्ड मध्ये आहे. अच्छा, मी तेच तर म्हणत आहे, कसं समजायचं. आता हे शताब्दी एक्सप्रेस इज ऍज कम्फर्टेबल ऍज एनी अदर ट्रेन. आई, असं कसं येईल? एनी अदर ट्रेन पण येईल मध्ये, ऍज ऍज पण येईल. चार्ट तुम्ही काय करा, ते तुम्ही त्या ह्याच्यावर चॅनलवर व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी चार्टच टाकलेला आहे. जे मी नोट्स काढलेले ना, अकॉर्डिंग टू त्या नोट्स नुसारच ते व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही एकदा विजिट करा त्या चॅनलला, आणि मी नोट्स पाठवते सरांकडे. ओके, सर तुम्हाला पाठवतील नोट्स. हा, नोट्स पण आणि व्हिडिओ तर टाकलेलाच आहे तिथे. तुम्ही एकदा चेक करा. ते व्हिडिओ बघितलं तरी तुम्हाला ते नोट्स मिळून जातील. ठीक आहे. चार्ट पण मी त्याच्यात ऍड केलेले. ठीक आहे. इथेपर्यंत कळालं सगळ्यांना? आता डाऊट असेल तर विचारा काही, आणि आपण इथेच थांबूया आता. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे जे चॅप्टर आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. आणि जर तुम्हाला दुसरे कोणते टॉपिक घ्यायचे म्हणजे हे असेल, तर ते तुम्ही सरांकडे सांगा. थँक्यू. हॅलो सर. सर आहेत का?
हा ओके. ठीक आहे सर, दिसत नाहीये वाटतं. ओके. आधी चार्ट एक्सप्लेन करा. चार्ट आता इथे कसं शेअर होत नाहीये, त्याच्यामुळं मला एक्सप्लेन असं. एक मिनिट, मी नोटबुक मध्ये दाखवते. दिसणार नाही ते मे बी, सो म्हणून दाखवत नाहीये मी. तरी पण दिसते का बघा एकदा. एकदा लास्ट ट्राय करूया. दिसत आहे का चार्ट? हे असं बघा एकदा. दिसायले? हा, तर मी काय म्हणत होते की जे चार्ट आहे बघा इथे, हे चार्ट नुसारच जायचंय तुम्हाला. हम्म. स्टार्टिंगला काय सांगितलं होतं की दोन नाउन मध्ये कंपॅरिझन आहे ना, तर ते फक्त ह्या दोन मध्येच लिहायला येते तुम्हाला. एक तर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये येईल आणि कंपॅरेटिव्ह मध्ये. आणि त्याचा आन्सर ह्याच रो मध्ये यायला पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये आला सेंटेन्स तर इकडे आन्सर यायला पाहिजे, आणि इकडे असेल तर इकडे. कळत आहे? हा, फिगर्स ऑफ स्पीच पण घेते मी, एकदा सरांना विचारते आणि ते घेते. त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, अपलोड करायचे राहिले. पण आज तुम्ही तेवढं डिग्री ऑफ कम्पॅरिझन चेक करा. हा, आणि काय म्हणतात ते सबस्क्राईब पण करा. ओके. ठीक आहे, चला हे बघा. हे फर्स्ट. हम्म. ब्लर दिसत आहे. आता बघा दिसत आहे का? ठीक आहे, चला. हे नेक्स्ट आहे बघा. आता इथे काय म्हटले की नेक्स्ट जेव्हा सेकंड टाईप आहे, तर लक्षात घ्यायचं, नो अदरनी सेंटेन्स स्टार्ट झालं ना, नो अदरनी सेंटेन्स स्टार्ट झाले, तर त्यामध्ये काय होईल? ऍज एज येईल. त्याचा आन्सर तुम्हाला याच्यामध्येच लिहायचंय किंवा याच्यामध्येच. हम्म. हम्म. ओके, करेक्ट आहे. येस, व्हेरी गुड. आता कोण पाठवलं? हर्षदा. करेक्ट आहे. नो अदर, फर्स्ट फर्स्ट टाईपचं सांगितलंय तिने, पाठवलं की ऍज एज आलेलं असेल तर इयर देन घ्यायचं, आणि इयर देन असेल तर ऍज एजच घ्यायचं फक्त. आणि ते काय होईल? सेकंड याच्यामध्ये सेंटेन्स नो अदरनी स्टार्ट होईल आणि ऍज एज येईल. कंपॅरेटिव्ह मध्ये काय होईल? इयर देन येईल आणि एनी अदर. आणि इकडे काय येईल? सुपरलेटिव्ह मध्ये द ईएसटी येईल. राईट. आणि खाली काय होईल? थर्ड. मग कसं ओळखायचं? जर सेंटेन्स व्हेरी फ्यू ने स्टार्ट झाले, ह्याचा अर्थ हे थर्ड ह्याच्यामध्ये येईल. मग तुमचा आन्सर याच रो मध्ये राहिला पाहिजे. तुम्ही इकडून इकडं मिक्स करायचं नाही, इकडून इकडं मिक्स करायचं नाही. ते सरळ सरळ ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं. मग मी तुम्हाला तेच म्हणत आहे की व्हेरी फ्यू आलं तर लक्षात ठेवा की तुमचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय येईल आणि कंपॅरेटिव्ह मध्ये. ठीक आहे. हे हे पाठ केल्यावरच तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हे चार्ट तुम्हाला जेव्हा लर्न झालं की नाही, तर इझिली तुम्हाला कळेल की हा, इयर देन आलंय, इयर देन मी एनी अदर आलंय, हा सेकंड मध्ये आहे हे. इयर देन मेनी अदर आले, हे थर्ड मध्ये आहे. मग तुमचा आन्सर इकडे यायला पाहिजे आणि थर्ड मधल्याच सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये यायला पाहिजे. चार्ट मी तेच तर म्हणत आहे तुम्हाला. तुम्ही एकदा व्हिडिओ पहा अनिल पुन्हा या चॅनलवर. त्याच्यामध्ये हे सेम चार्ट मी तिथे शेअर केलेला आहे. ठीक आहे. ओके, चला मीटिंग एंड करूयात का आता? हा, हर्षदा, राईट. गुड. मला वाटतं हर्षदाला समजले. आय थिंक सो. सर नाही येत वाटतं. मीटिंग आपण एंड करूया. आणि वेळ तुम्हाला तरी थोडासा कमीच आहे म्हणजे प्रिपेअर करण्यासाठी. तर आणखी एकदा घेऊया आपण. आणखी वेळ मिळाला ना त्यावेळेस प्रॅक्टिस सेशन घेऊया. त्यावेळेस मी अजून एकदा परत घेते. ठीक आहे. ओके, चला बाय बाय. बाय. गुड नाईट ऑल ऑफ यू. बाय.